नमस्कार मंडळी, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की देशामध्ये परकीय चलन म्हणजे फॉरेन एक्सचेंजचा साठा किती आहे. हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचं कारण असं आहे की सरकारने आवाहन केलं आहे, पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की आपण परकीय चलन वाचवण्याची गरज आहे, फॉरेन एक्सचेंज कमी करायची, खर्च करण्याची गरज आहे. तर हे वाचवण्यासाठीच सरकारने जसं सोनं चांदी महाग केलं, पेट्रोल डिझेल महाग केलं, असं आव्हान केलं जातं की तुम्ही वर्क फ्रॉम होम करा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. तर हे करण्याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की जो परकीय चलन आहे किंवा जे फॉरेन एक्सचेंज आहे त्याचा साठा युद्धानंतर जवळपास 31 म्हणजे $31 बिलियन कमी झालेला आहे. अजूनही जो आपल्याकडे साठा आहे तो वेगवेगळे अंदाज असे आहे की आपल्याकडे 9 महिन्यापासून 11 महिन्यापर्यंतचा साठा आहे डॉलरचा. म्हणजे उद्या आपलं काही एक्सपोर्ट बंद झालं, आपल्याकडे एकही डॉलर देशात नाही आला, तरी आपल्याला जे तेल खरेदी करायचं आहे, सोनं, इतर सामान जे जगातनं मागवायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे 11 महिने एवढे डॉलर आहे किंवा आपल्याकडे परकीय चलन आहे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.